Hello, my dear students. How are you? I hope you are all fine. So, friends, today we are talking about the very important chapters that is AC circuit from the 12th physics. Friends, we know that there are two types of current. One is the AC, another one is a DC. AC means alternate current and DC means direct current. So, friends, in this video, we are discuss about the what is difference between these two currents and the very importance and very conceptual points in this chapter. So friends, my name is Rohit Pawar and this is our beautiful channel Rohit Pawar Academy. So friends, let's start. So friends, alternate current. What is the definition of alternate current? A current of constant amplitude which continuously varies in magnitude with time and changes its direction periodically. फ्रेंड्स अल्टरनेट करंट म्हणजे काय लक्षात घ्या. असं करंट ज्याच्यामध्ये एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट असते. एम्प्लिट्यूड काय असते फ्रेंड्स? कॉन्स्टंट असते. विच कंटिन्युअसली व्हेरीज इन मॅग्निट्यूड विथ टाइम अँड चेंजेस इट्स डायरेक्शन पिरियडिकली. म्हणजे त्याची डायरेक्शन, करंटची डायरेक्शन आणि करंटची मॅग्निट्यूड वेळेनुसार पिरियडिकली काय होत राहते फ्रेंड्स? चेंज होत राहते, कंटिन्युअसली व्हेरी होत राहते. ठीक आहे फ्रेंड्स, अशा करंटला म्हणायचं अल्टरनेट करंट. सो या ठिकाणी लक्षात घ्या, मी एक ग्राफ काढलेला आहे. एक वेव्ह आहे याच्यामध्ये. या वेव्हच्या एक्स ऍक्सिसला समजा टाइम आहे, एक्स ऍक्सिसला काय टाइम आहे आणि वाय ऍक्सिसला समजा करंट आय. वाय ऍक्सिसला काय करंट आहे. सो करंट इंटू टाइम, करंट वर्सेस टाइमचा हा ग्राफ आहे किंवा वेव्ह आहे. याच्यामध्ये एक वेव्ह दिसते फ्रेंड, लक्षात घ्या. आता इथं या पॉइंटला करंट झिरो आहे, टाइम झिरो आहे, करंट झिरो आहे. जसा जसा टाइम वाढत जाईल बघा, तसा तसा करंट वाढत आहे. करंट इज इन्क्रीजेस इन्क्रीजेस इन्क्रीजेस. एक पॉइंट येतो करंट मॅक्झिमम होतं. एक पॉइंट असा येतो करंट काय होतं फ्रेंड्स? मॅक्झिमम होतो. त्याच्यानंतर करंट बघा आता डिक्रीज होईल, डिक्रीज होत आहे, डिक्रीज होत आहे, डिक्रीज होत आहे. लगेच काय झालं? परत झिरो. परत करंट आता वाढायला लागलं, कमी व्हायला लागलं. बघा आता करंट कमी होत आहे, म्हणजे काय? निगेटिव्ह, निगेटिव्ह डायरेक्शन. आता उलट्या दिशेने चाललंय, कमी होते, कमी हो कमी कमी कमी, एकदम कमी होईल. त्याच्यानंतर परत करंट वाढायला लागेल. बघा करंट वाढते 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 वाढते, झिरो झालं. सो फ्रेंड याच्यामध्ये काय लक्षात येईल? करंटची एम्प्लिट्यूड कशी? एम्प्लिट्यूड बघा कॉन्स्टंट आहे. समजा इकडे जर तो मॅक्झिमम 10 एम्पियरला असेल तर तो इकडे सुद्धा मॅक्झिमम -10 ला असेल. इकडे आणि इकडे त्याची एम्प्लिट्यूड काय आहे फ्रेंड? कॉन्स्टंट आहे. म्हणजे आता जर इकडे वरती जाणार असेल, इथून हा ग्राफ असा वरती जर जाईल तर लक्षात घ्या इथं सुद्धा तो +10 लाच जाईल. असं नाही की 15 ला चालला जाईल. एम्प्लिट्यूड कशी असेल त्याची? कॉन्स्टंट. आणि मॅग्निट्यूड वेळेनुसार काय होते? त्याची चेंज होते. बघा झिरो होता, नंतर वाढते वाढते वाढते. वेळेनुसार काय होते? मॅग्निट्यूड त्याची त्याची नंबर वाढते फ्रेंड्स. समजा इथं करंट झिरो होतं, नंतर 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 एम्पियर, 4 अँड समजा 5 एम्पियरला पोहोचलं. ठीक आहे. सो टाइम नुसार करंट काय होत आहे? त्याची मॅग्निट्यूड काय होते फ्रेंड्स? व्हॅरी होते, व्हॅरीज म्हणजे चेंज होते. अँड चेंजेस इट्स डायरेक्शन पिरियडिकली. डायरेक्शन सुद्धा चेंज होते. बघा आता पॉझिटिव्ह डायरेक्शन चाललाय वरती, इथून झिरो झाला, इथून निगेटिव्ह डायरेक्शन चाललाय फ्रेंड्स. समजतंय का? सो या ही जी पूर्ण सायकल आहे फ्रेंड्स, ही जी पूर्ण सायकल आहे, याच्यातली ही जी सायकल आहे हिला म्हणायचं हाफ सायकल, पॉझिटिव्ह हाफ सायकल, आणि ही निगेटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे फ्रेंड्स. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, इथं पूर्ण वेव्ह जी आहे, कम्प्लीट वेव्ह, या कम्प्लीट वेव्हचा अँगल असतो फ्रेंड्स 2 पाय. पाय मीन्स 180 इंटू 2 म्हणजे 360. एक कम्प्लीट वेव्हचा अँगल जर आपल्याला कन्सिडर करायचा राहिला तो किती असतो? 2 पाय म्हणजे 360. हा किती असेल फ्रेंड्स? पाय. बरोबर आहे. सो 2 पाय आणि हा पाय, हा मिडलचा किती असेल? मिडलचा 3 पाय बाय 2, 3 पाय बाय 2. त्याच्यानंतर हा किती असेल फ्रेंड्स? पाय
पाय मीन्स 180 आणि त्याचा हाफ किती असेल π/2. किती असेल π/2. सो फ्रेंड्स π/2 ला करंट मॅक्झिमम आहे. पायला करंट काय झालं 0 झालं. आता परत कमी होत वाढतंय बघा. आता करंट कमी होत आहे 3π/2 ला निगेटिव्ह डायरेक्शनला. त्याच्यानंतर आता करंट वाढायला लागलं 2π ला पोहोचलं. ठीक आहे फ्रेंड्स. सो या अशा वेव्हला साइन वेव्ह म्हणायचं फ्रेंड्स. काय म्हणायचंय साइन वेव्ह, सायनोसाइडल वेव्ह किंवा साइन वेव्ह. अशा वेव्हला काय म्हणायचं साइन वेव्ह. त्याच्यानंतर लक्षात घ्या फ्रेंड्स, या वेव्ह मध्ये सगळ्यात पहिले तो पॉझिटिव्ह डायरेक्शन जात होता. करंट पॉझिटिव्हली इन्क्रीज होत होतो. नंतर करंट निगेटिव्हली इन्क्रीज होत होते. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह करंट त्याची डायरेक्शन नेहमी चेंज करत राहतो. ठीक आहे फ्रेंड्स. पिरियडिकली एक ठराविक टाइम इंटरवल नंतर, पिरियडिकली म्हणजे काय एक ठराविक टाइम इंटरवल नंतर कंटिन्युअसली वेव्ह चालत राहते. त्याच्यानंतर या ग्राफकडे बघा फ्रेंड्स, ही एक वेव्ह आहे. याच्यात पण बघा करंट पहिले इन्क्रीज होत आहे, नंतर 0 आणि नंतर निगेटिव्ह डायरेक्शनला. परत इन्क्रीज होत आहे 0 निगेटिव्ह डायरेक्शनला. पॉझिटिव्ह इन्क्रीज, नंतर 0 निगेटिव्ह डायरेक्शनला. सो प्लस मायनस कंटिन्युअसली काय होत आहे करंट चालतंय फ्रेंड्स. कंटिन्युअसली करंट व्हॅरी होत आहे. आय इंटू टाइमचा हा ग्राफ आहे, करंट इंटू टाइमचा. ठीक आहे. अशा प्रकारच्या या वेव्हला म्हणायचं फ्रेंड्स ट्रायंग्युलर वेव्ह. दिस इज द ट्रायंग्युलर वेव्ह. कोणती वेव्ह फ्रेंड्स ट्रायंग्युलर वेव्ह. या वेव्ह कडे बघा फ्रेंड्स, इथं पण बघा पहिले पॉझिटिव्ह निगेटिव्ह करंट कंटिन्युअसली व्हॅरी होत आहे फ्रेंड्स. ठीक आहे. पॉझिटिव्ह डायरेक्शनला, नंतर 0, नंतर निगेटिव्ह डायरेक्शनला. पॉझिटिव्ह 0 निगेटिव्ह डायरेक्शनला कंटिन्युअसली त्याचा मॅग्निट्यूड चेंज होतोय आणि त्याची डायरेक्शन पण चेंज होते विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. अशा या करंटला म्हणायचं फ्रेंड्स अल्टरनेट करंट. आणि हा जो ग्राफ आहे, ही जी वेव्ह दिसते फ्रेंड्स, याला म्हणायचं स्क्वेअर वेव्ह. बघा आकार त्याचा स्क्वेअर सारखा आहे की नाही, स्क्वेअर सारखा. इकडे ट्रायंगल सारखा आहे, ट्रायंगुलर वेव्ह, स्क्वेअर वेव्ह, आणि दिस इज साइन वेव्ह. ठीक आहे फ्रेंड्स. सो अल्टरनेट करंट मध्ये काही स्पेशल गोष्टी आहेत फ्रेंड्स, त्या लक्षात घेऊया आपण. अल्टरनेट करंटची फ्रिक्वेन्सी ऑफ एसी सप्लाय. आपल्या पुऱ्या इंडियामध्ये, पूर्ण भारतामध्ये एसी सप्लाय जो आहे, घरांपर्यंत जो एसी सप्लाय येतो आपला करंटचा, त्या एसी सप्लायची जी फ्रिक्वेन्सी आहे फ्रेंड्स लक्षात घ्या 50 हर्ट्ज आहे. किती 50 हर्ट्ज, 50 हर्ट्ज. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 1 सेकंड मध्ये 50 वेव्ह निघतात. एका सेकंड मध्ये किती वेव्ह निघतात 50 वेव्ह निघतात. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे फ्रेंड्स 50 हर्ट्ज. म्हणजे ही एक वेव्ह आहे. याच्यानंतर ही दुसरी, तिसरी, चौथी, अशा किती 50. किती सेकंदामध्ये 1 सेकंदामध्ये. सो नंबर ऑफ ऑक्सिलेशन किंवा नंबर ऑफ वेव्हज कंप्लीट इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये या ज्या वेव्ह आहेत फ्रेंड्स, एका सेकंदामध्ये किती निघतात 50 वेव्ह निघतात. म्हणून याची फ्रिक्वेन्सी किती फ्रेंड्स 50 हर्ट्ज. ठीक आहे. त्याच्यानंतर एसी सप्लायचा जो सिम्बॉल आहे फ्रेंड्स, एसीचा जो सिम्बॉल आहे, सिम्बॉल हा आपण जनरली असा काढत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. एसी सप्लायचा हा सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर इट फ्लोज फ्रॉम बोथ डायरेक्शन. दोघही डायरेक्शनला ट्रॅव्हल करू शकतो, दोघही डायरेक्शनला फ्लो होतो. बघा पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह, दोघही डायरेक्शनला हा करंट म्हणजे अल्टरनेट करंट फ्लो होऊ शकतो. ठीक आहे.
सो आय होप AC करंट बद्दल तुम्हाला काही गोष्टी माहिती पडल्या असतील. आता जाऊया आपण DC करंट कडे. ठीक आहे फ्रेंड्स. नाव फ्रेंड्स, डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट या शॉर्ट मध्ये आपण म्हणतो DC. डायरेक्ट करंट काय आहे लक्षात घ्या. डायरेक्ट करंट युनिडायरेक्शनल आहे. युनिडायरेक्शनल करंट. युनी मीन्स एकाच डायरेक्शनला फ्लो होतं. एकाच डायरेक्शनला फ्लो होतं करंट. समजा पॉझिटिव्हला असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला असेल तर निगेटिव्ह डायरेक्शनला फ्लो होईल. एकाच डायरेक्शनला करंट फ्लो होत असतं. युनिडायरेक्शनल करंट आहे DC. अल्टरनेट करंट कसं होतं, दोघही डायरेक्शनला फ्लो होत होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रेंड लक्षात घ्या, इट फ्लोज ओनली in one direction. Unidirectional means what? It flows only in one direction. एकाच डायरेक्शनला फ्लो होतं. ठीक आहे. युनिडायरेक्शनल करंट आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, सिम्बॉल ऑफ DC पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे फ्लो होईल किंवा निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे फ्लो होईल. ठीक आहे. अल्टरनेट करंट काय होतं, पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे, निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे, दोघही डायरेक्शनला फ्लो होऊ शकतं. ठीक आहे. DC करंट काय, फक्त पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, एकच डायरेक्शनला फ्लो होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ DC. लक्षात घ्या फ्रेंड्स, DC ची फ्रिक्वेन्सी 0 असते. अल्टरनेट करंटची फ्रिक्वेन्सी किती होती, 50 हर्ट्झ. पण DC करंटची फ्रिक्वेन्सी किती असते, 0 असते. 0 असते. लक्षात घ्या. आता ग्राफ काढून बघूया फ्रेंड्स. ठीक आहे. करंट वर्सेस टाइमचा. जर अल्टरनेट करंट DC करंट असेल, बघा करंट एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे. करंटची एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे, पण पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे. एकाच डायरेक्शनला आहे. पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे फ्रेंड्स. लक्षात घ्या. अशा करंटला काय म्हणायचं, DC करंट. याला काय म्हणायचं, DC करंट. एक दुसरा ग्राफ बघा फ्रेंड्स. मॅग्निट्यूड त्यांचा एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे. बघा एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे, पण निगेटिव्ह डायरेक्शनला आहे. अल्टरनेट करंट कसं होतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे निगेटिव्ह तर निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह असेल फ्रेंड्स. लक्षात घ्या. आणि ह्या दोन प्रकारमध्ये जे DC करंट दाखवले आपल्याला, याला म्हणायचं व्हॅरिंग करंट. किंवा व्हॅरिंग DC करंट. व्हॅरिंग DC. लक्षात. त्याच्यानंतर एक ग्राफ सांगतो तुम्हाला अजून, टाइम करंट. करंट कसं आहे फ्रेंड्स, एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे. करंटचा एम्प्लिट्यूड कसा आहे, कॉन्स्टंट आहे. आणि अशा प्रकारच्या या करंटला म्हणायचं स्टेडी करंट किंवा स्टेडी डायरेक्ट करंट. स्टेडी DC. स्टेडी म्हणजे काय, स्थिर. एकच असेल, समजा 10 एम्पियर असेल तर 10 एम्पियर फ्लो होतोय. 10 एम्पियर कंटिन्युअसली पॉझिटिव्ह डायरेक्शनला 10 एम्पियर कंटिन्युअसली. ठीक आहे फ्रेंड्स. तो अशा प्रकारे याला डायरेक्ट करंटचा हा टॉपिक होता फ्रेंड्स. अल्टरनेट करंट आणि डायरेक्ट करंट. ओके. सो राईट डाऊन करून घ्या, नोट्स काढून घ्या फ्रेंड्स. ठीक आहे. जाऊया पुढच्या टॉपिक कडे. सो फ्रेंड्स, या ज्या आपलं चॅप्टर आहे AC सर्किट मध्ये आपण फक्त अल्टरनेट करंट बद्दलच बोलणार आहोत. इन दिस चॅप्टर वी आर डिस्कसिंग अबाउट ओनली अल्टरनेट करंट फ्रेंड्स. ओके. सो तुम्हाला दिसत असेल की मी 2 वेव्ह ड्रॉ केलेल्या आहेत. ठीक आहे फ्रेंड्स. या वेव्ह मध्ये लक्षात घ्या, y ऍक्सिसला आणि x ऍक्सिस आणि y ऍक्सिस. समजा y ऍक्सिसला मी व्होल्टेज
वाय ॲक्सिसला मी काय केलेलं आहे, व्होल्टेज ड्रॉ केलेला आहे आणि एक्स ॲक्सिसला ओमेगा इंटू टी. ओमेगा म्हणजे अँगुलर फ्रिक्वेन्सी, अँगुलर फ्रिक्वेन्सी या वेव्हची, टी म्हणजे टाइम. ठीक आहे. ई म्हणजे काय आहे, व्होल्टेज म्हणजे ईएमएफ. आपण ईएमएफ लिहायचो ना, ईएफ आपण काय लिहायचो फ्रेंड्स, ईएमएफ लिहायचो, ईएमएफ. ईएमएफ म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. म्हणजेच काय असायचं, व्होल्टेज. म्हणजे काय असायचं, व्होल्टेज. सो या ग्राफ मध्ये मी ई ड्रॉ केलेला आहे. ई म्हणजे काय लक्षात घ्यायचं फ्रेंड्स तुम्ही, व्होल्टेज. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या इकडे एक्स ॲक्सिसला ओमेगा इंटू टी. आता बघा करंट 0 आहे, पहिले वाढतंय वाढतंय पॉझिटिव्ह ॲक्सिसला, इथे पोहोचलं फ्रेंड्स. ठीक आहे. म्हणजे करंटची ही जी पोझिशन आहे ही मॅक्झिमम आहे आणि या पोझिशनला म्हणायचं 0 पासून वाढतंय वाढतंय करंट मॅक्झिममला पोहोचलं आणि या पोझिशनला म्हणायचं पीक व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. म्हणजे अशी व्हॅल्यू जिथं व्होल्टेज मॅक्झिमम असतं, मॅक्झिमम व्होल्टेज असतं त्याला म्हणायचं पीक व्हॅल्यू, मॅक्झिमम व्होल्टेज असेल. लक्षात घ्या फ्रेंड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर करंट बघा प्रत्येक मिनिटला, प्रत्येक सेकंदाला, आता समजा हा 5 सेकंड पर्यंत ही वेव्ह वाढलेली आहे, मग 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड, प्रत्येक सेकंदाला करंट काय होतंय फ्रेंड्स, चेंज होतंय, व्हॅरी होतंय, सारखं नाहीये. सो अशा प्रकारच्या या वेव्ह मध्ये जे करंट कंटिन्युअसली व्हॅरी होतंय, चेंज होतंय, तेव्हा आपल्याला जर क्वेश्चन आला की 1.5 ला किती करंट असेल फ्रेंड्स, करंट एकूण किती, समजा 5 सेकंड पर्यंत ट्रॅव्हल होतोय, 1.5 ला करंट किती असेल, टाइम 1.5 सेकंड साठी करंट किती असेल, या करंटला आपण फ्रेंड्स इन्स्टंटेनियस करंट म्हणतो कधी, अगदी एक पर्टिक्युलर टाइम साठी इन्स्टंटेनियस करंट. सो अशा प्रकारच्या वेव्ह मध्ये आपल्याला जर इन्स्टंटेनियस व्होल्टेज काढायचं असेल, आता हा ग्राफ व्होल्टेज वर्सेस टाइमचा आहे ना फ्रेंड्स, व्होल्टेज वर्सेस टाइम. सो अशा प्रकारच्या या केस मध्ये आपल्याला इन्स्टंटेनियस करंट ई इज इक्वल टू, आता एक लक्षात घ्या फ्रेंड्स, पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज, याला आपण ई नॉट म्हणतो फ्रेंड्स. ई नॉट, ई 0 असेल ना असा बेसला, याला काय म्हणायचं, ई नॉट मीन्स व्हॉट, पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज, ई नॉट. मग इन्स्टंटेनियस करंट ई इज इक्वल टू, आपल्याला जर इन्स्टंटेनियस करंट काढायचं असेल, एक पर्टिक्युलर टाइम साठी किती करंट आहे, अशासाठी आपल्याला ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी, हा फॉर्म्युला. दिस इज द फॉर्म्युला फॉर instantaneous voltage. E is equal to E naught sin omega t. So E म्हणजे काय आहे, instantaneous voltage, instantaneous voltage. याच्यानंतर हा E naught काय फ्रेंड्स, दिस इज द मॅक्झिमम व्होल्टेज, मॅक्झिमम व्होल्टेज किंवा पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज पण म्हणतात. साइन ओमेगा मीन्स व्हॉट, ओमेगा इज अ अँग्युलर फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, अँड टी मीन्स व्हॉट फ्रेंड्स, टी मीन्स टाइम. सो आपल्याला जर क्वेश्चन आला की एका पर्टिक्युलर टाइम साठी किती व्होल्टेज असेल, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे फ्रेंड्स. लक्षात ठेवायचं, E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. ठीक आहे फ्रेंड्स, इन्स्टंटेनियस व्होल्टेज काढण्याचा फॉर्म्युला एक पर्टिक्युलर टाइम साठीचा. तसा हा एक ग्राफ आहे आपल्याकडे, एक वेव्ह आहे फ्रेंड्स, याच्यात एक्स ॲक्सिसला ओमेगा इंटू टी आणि आता वाय ॲक्सिसला करंट कन्सिडर करा फ्रेंड्स. वाय ॲक्सिसला काय, आता करंट, मागे काय आता व्होल्टेज. सो करंट आणि व्होल्टेज, सॉरी करंट आणि टाइमचा हा ग्राफ आहे. ठीक आहे फ्रेंड्स. सेम फ्रेंड्स, 0 पासून करंट आता इन्क्रीज व्हायला लागले, बघा इन्क्रीज होत आहे. एक पर्टिक्युलर पॉइंटला करंट एक्झिमम मॅक्झिमम असेल, या मॅक्झिममला आपण काय म्हणतो फ्रेंड्स, पीक व्हॅल्यू, पीक
व्हॅल्यू ऑफ करंट, म्हणजे जिथं करंट मॅक्झिमम असतं, जिथे करंट काय असतं फ्रेंड्स, मॅक्झिमम. सो याला म्हणायचं आय नॉट. काय म्हणायचं फ्रेंड्स, आय नॉट. आय नॉट मीन्स व्हॉट, दिस इज द पीक व्हॅल्यू ऑफ करंट, मॅक्झिमम करंट. ओके. सो अशा प्रकारे प्रत्येक वेळेसाठी, प्रत्येक टाइमसाठी करंट चेंज होतंय, करंट बदलत जात आहे. सो अशा प्रकारच्या फॉर्म मध्ये आपल्याला, अशा याच्या कंडिशन मध्ये आपल्याला परत इन्स्टंटेनियस करंट काढण्यासाठी चा फॉर्म्युला इज इक्वल टू, सॉरी, आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी. आणि तुमच्या आपल्या 12च्या बुक मध्ये एक अल्फा दिलेला आहे फ्रेंड्स, अल्फा. सो हा फॉर्म्युला लक्षात घ्या. हा फॉर्म्युला आहे एका पर्टिक्युलर टाइम साठी करंट फाइंड करण्याचा, म्हणजे इन्स्टंटेनियस करंट फाइंड करण्याचा. सेम, आय मीन्स व्हॉट, इन्स्टंटेनियस करंट. आय नॉट मीन्स व्हॉट, पीक व्हॅल्यू ऑफ करंट. साइन ओमेगा means what, omega is a angular frequency, t means time, and the new term is come here, that is alpha. Alpha means phase difference. Phase difference. जर काही फेज डिफरन्स असेल दिलेला तर अल्फाच्या जागेवर व्हॅल्यू पुट करायची. जर अल्फा दिलेला नसेल तर अल्फाची व्हॅल्यू 0 पुट करायची. काय सांगतोय फ्रेंड्स, फेज डिफरन्स जर दिला असेल तर अल्फाच्या जागेवर व्हॅल्यू पुट करायची. फेज डिफरन्स नसेल दिलेला तर अल्फाची व्हॅल्यू काय पुट करायची, 0. ओके. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द इन्स्टंटेनियस करंट. आता हे दोघंही फॉर्म्युले तुमच्या कॉपी मध्ये राईट डाऊन करून घ्या, आणि याच्यावर तुम्हाला पुढे एक्झाम्पल मी देणार आहे. याच्यावर एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, तिथं हे फॉर्म्युले वापरायचे. ठीक आहे फ्रेंड्स. सो इन्स्टंटेनियस व्होल्टेज, इन्स्टंटेनियस करंट फाइंड करण्याचे हे दोघंही फॉर्म्युले आहेत. ठीक आहे फ्रेंड्स. ओके. सो हा टॉपिक होता, इम्पॉर्टंट कन्सेप्च्युअल होता. ठीक आहे. याच्यानंतर आपण लक्षात घेऊया, आता प्रत्येक ठिकाणी करंट चेंज होत आहे, मग ऍक्च्युअल करंट किती फ्लो होत आहे आपल्याला सांगावं लागेल. ठीक आहे. कारण इथून 0 पासून 1 2 3 4 5 एम्पियर करंट फ्लो होत आहे. मग जर कोणी विचारलं ऍक्च्युअल आपल्याला व्हॅल्यू सांगायची की किती करंट फ्लो होत आहे ऍक्च्युअली, तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला ऍव्हरेज किंवा मीन व्हॅल्यू ऑफ करंट फाइंड करायला लागते. ऍव्हरेज किंवा मीन करंट फाइंड करावं लागतं, ऍक्च्युअल किती करंट फ्लो होत आहे. ठीक आहे. बघा 0 1 2 3 4 5, पण ऍक्च्युअल किती फ्लो होत आहे करंट, 5 एम्पियर 10 एम्पियर. ठीक आहे. सो अशा कंडिशन मध्ये आपल्याला करंट मीन व्हॅल्यू सांगावी लागते. करंटची काय सांगावी लागते, मीन व्हॅल्यू किंवा ऍव्हरेज करंट किती फ्लो होत आहे ते फाइंड करावं लागतं. ठीक आहे फ्रेंड्स. तो जाऊया आपण पुढच्या टॉपिक कडे. आता फ्रेंड्स लक्षात घ्या, आता ऍक्च्युअल मध्ये करंट कधी 0, कधी हाय, कधी परत 0, परत निगेटिव्ह डायरेक्शनला, परत 0, म्हणजे कंटिन्युअसली करंट चेंज होतंय. सो आपल्याला करंट किती फ्लो होतंय ऍक्च्युअल मध्ये, तर त्यासाठी आपल्याला मीन किंवा ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट फाइंड करावं लागतं. म्हणजे ऍक्च्युअल करंट किती फ्लो होतंय, प्रत्येक वेळेस तर ते चेंज होतंय, पण ऍक्च्युअल करंट किती फ्लो होतंय फ्रेंड्स, त्याच्यासाठी आपल्याला मीन व्हॅल्यू काढायला लागते किंवा ऍव्हरेज काढायला लागतो अल्टरनेट करंटचा. ठीक आहे फ्रेंड्स. जसं की लक्षात घ्या, मी फिजिक्सच्या तुमच्या 10 टेस्ट घेतल्या. प्रत्येक टेस्ट मध्ये तुम्हाला वेगवेगळे मार्क्स पडतील. ठीक आहे, वेगवेगळे मार्क्स पडतील. तर मग एकूण किती मार्क्स पडले त्यासाठी तुम्हाला प्रत्येक टेस्ट मध्ये जेवढे मार्क्स पडले असतील त्यांची समेशन करायला लागेल, अँड डिवाइडेड बाय किती टेस्ट घेतल्या, 10 ने डिवाइड करायला लागेल, म्हणजे ऍव्हरेज किंवा मीन काढावं लागेल फ्रेंड्स. तसंच तुम्हाला आता इथं करायचंय. प्रत्येक सेकंदासाठी जेवढं करंट आहे त्या सगळ्या करंटला ऍड करावं लागेल आणि डिवाइडेड बाय टोटल टाइम. ठीक आहे फ्रेंड्स. आता इथं आपण लक्षात घ्या काय करणार आहोत. एक पूर्ण सायकल साठी, म्हणजे एक इथून इथपर्यंत, याला एक सायकल म्हणतो, वन कम्प्लीट सायकल किंवा वन वेव्ह. ठीक आहे फ्रेंड्स, वन वेव्ह, वन सायकल. वन सायकल साठी ऍव्हरेज करंट किती असेल लक्षात घ्या. जेवढं करंट मॅक्झिमम पॉझिटिव्ह डायरेक्शनला गेलं असेल तेवढंच करंट निगेटिव्ह डायरेक्शनला गेलं असेल. म्हणजे समजा इकडे 10 एम्पियर असेल, हाय पॉझिटिव्ह डायरेक्शनला 10 एम्पियर, निगेटिव्ह डायरेक्शनला -10 एम्पियर.
सो -10 + 10 - 10 काय होऊन जाईल फ्रेंड? +10 - 10 काय होऊन जाईल फ्रेंड्स? 0. सो पूर्ण कंप्लीट सायकल साठी ॲव्हरेज किंवा मीन अल्टरनेट करंट किती असतं फ्रेंड्स? 0 असतं. लक्षात ठेवा, MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. काय? ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेट करंट म्हणजे I और अल्टरनेट व्होल्टेज म्हणजे आपण E म्हटलंय त्याला, फॉर कंप्लीट वन सायकल इज 0. पूर्ण कंप्लीट सायकल साठी अल्टरनेट करंट I किंवा अल्टरनेट व्होल्टेज E कंप्लीट सायकल साठी किती असते व्हॅल्यू ॲव्हरेजची? 0. म्हणून आपण जेव्हाही मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू अल्टरनेट करंटची काढत असतो तेव्हा फक्त एक हाफ सायकल कन्सिडर करतो. 1 हाफ सायकल. ही पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे आणि ही निगेटिव्ह हाफ सायकल आहे. आणि अशा कंडिशन मध्ये पूर्ण कंप्लीट सायकल जर घेतली तर तिची ॲव्हरेज व्हॅल्यू काय येते फ्रेंड्स? 0 येते. म्हणून आपल्याला जर ॲव्हरेज किंवा मीन व्हॅल्यू ऑफ अल्टरनेट करंट काढायचा असेल तर त्यासाठी एक हाफ सायकल कन्सिडर करावं लागते. ठीक आहे. सो लक्षात घ्या आता, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेट करंट consider for 1 half cycle. एक हाफ सायकल साठीच आपल्याला मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट फाइंड करायला लागते, कन्सिडर करायला लागतं. फुल वेव्ह जर घेतली तर व्हॅल्यू काय ते 0. सो लक्षात घ्या फ्रेंड्स, हे दोघंही पॉइंट कन्सेप्च्युअल. आपल्याला काय करायचं आहे? हाफ वेव्ह साठी कन्सिडर करायचं. लक्षात घ्या. या डायरेक्शनला मी कन्सिडर करतो करंट किंवा E म्हणजे व्होल्टेज. करंट किंवा व्होल्टेज या डायरेक्शनला दोघं, म्हणजे दोघंही ग्राफ मी एकाच ह्याच्यात काढतोय. या डायरेक्शनला करंट पण कन्सिडर करा, व्होल्टेज पण कन्सिडर करा. ठीक आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे मॅक्झिमम पीक व्हॅल्यू, मॅक्झिमम करंट किंवा मॅक्झिमम व्होल्टेज, म्हणजे याला काय म्हणतो आपण? E नॉट किंवा पहिले सुरुवातीला करंट म्हणू I नॉट किंवा E नॉट. E नॉट म्हणजे मॅक्झिमम करंट किंवा मॅक्झिमम व्होल्टेज. ठीक आहे. एक्स ऍक्सिस ला काय? ओमेगा इंटू टी. ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी, टी मीन्स टाइम. लक्षात घ्या. सो इथून 0 हा अँगल किती फ्रेंड्स? 0 पासून हा अँगल किती असतो? पाय. त्याच्यानंतर हा किती असतो? 2 पाय. ठीक आहे फ्रेंड्स. 0 पाय. आता एक लक्षात घ्या फ्रेंड्स, इथून ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट फ्रॉम 0 डिग्री टू 180 डिग्री. बघा, हाफ सायकल कुठून आहे? इथून इथपर्यंत, म्हणजे 0 डिग्री पासून पाय म्हणजे किती रे? 180. सो 0 डिग्री टू 180 म्हणजे 180 म्हणजे काय घ्यायचं आपल्याला? पाय. एवढ्या रेंज मध्ये, एवढ्या अँगल मध्ये आपल्याला 1 हाफ सायकल कन्सिडर करतो. बरोबर आहे. याच्यासाठी लक्षात घ्या फ्रेंड्स. सो I ॲव्हरेज किंवा असं म्हणू आपण IAV ॲव्हरेज करंट इज इक्वल टू, आता प्रत्येक अँगलला, प्रत्येक 0 डिग्री पासून 180 डिग्री पर्यंत प्रत्येक अँगलला करंट ची व्हॅल्यू चेंज होते. करंट वाढतंय, इकडे बघा, वाढतंय करंट. प्रत्येक अँगलला करंटची व्हॅल्यू काय होते? चेंज होते. सो आपल्याला प्रत्येक करंटला, एक छोट्या करंटला, प्रत्येक सेकंडच्या जो करंटला आपल्याला काय करायचं? आता ऍड करायचं आहे. कुठून कुठपर्यंत? 0 डिग्री पासून 180 डिग्री पर्यंत.
इथं जेवढेही करंट्स आहेत या सगळ्यांना ऍड करायचं आहे. आणि ऍड करण्यासाठी आपण काय वापरतो फ्रेंड्स, इंटिग्रेशन. इंटिग्रेट करतो म्हणजे काय करतो, छोट्या छोट्या गोष्टींना एकत्र आणतो, इंटिग्रेट करतो. सो मला काय करायचं आहे, इंटिग्रेशन करायचं आहे आय म्हणजे करंट कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये, थिटा म्हणजे अँगल 0 डिग्री पासून 180 डिग्री पर्यंत थिटा. ठीक आहे फ्रेंड्स, कुठून कुठपर्यंत, 0 डिग्री टू पाय, 0 टू पाय, 0 टू पाय म्हणजे 0 डिग्री टू 180 डिग्री, बरोबर आहे. सो डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये, डिवायडेड बाय काय, डी थिटा, अँगल काय, डी थिटा, कुठून कुठपर्यंत, 0 डिग्री टू पाय 180 पर्यंत. नाउ फ्रेंड्स, एवरेज करंट इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय आय. आय म्हणजे काय फ्रेंड्स, इन्स्टंटेनियस करंट. आताच तुम्हाला फॉर्म्युला दिला बघा. सो फॉर्म्युला काय होता, आय नॉट साइन ओमेगा टी. पण आता आपण अँगल कन्सिडर करतोय 0 डिग्री टू 180 डिग्री, म्हणून साइन थिटा घेतोय इंटू डी थिटा, डिवायडेड बाय इंटिग्रेशन 0 टू पाय डी थिटा विथ रिस्पेक्ट टू अँगल डी थिटा. ठीक आहे फ्रेंड्स. सो इकडचं लिहिलं गेलं असेल तर मी इरेज करतो, नाही तर स्टॉप करून लिहून घ्या पटकन. ठीक आहे. सो पुढे लक्षात घ्या आता फ्रेंड्स, आय नॉट म्हणजे काय, मॅक्झिमम करंट. आय नॉट म्हणजे काय, मॅक्झिमम करंट, बरोबर आहे का, पीक व्हॅल्यू ऑफ करंट म्हणतो. प्रत्येक वेळेसाठी आय नॉट हा काय असेल फ्रेंड, कॉन्स्टंट असेल. कॉन्स्टंट म्हणजे वेव्ह किती दूर मॅक्झिमम कुठपर्यंत जाते. समजा 10 एम्पियर ला जात असेल, 10 एम्पियर करंट आहे. सो निगेटिव्ह 10 पॉझिटिव्ह 10, निगेटिव्ह 10 पॉझिटिव्ह 10 कन्सिडर करा. आणि फ्रेंड्स, निगेटिव्ह 10 पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह 10 निगेटिव्ह 10 पर्यंत जाणार आहे. म्हणजेच आय नॉट ची व्हॅल्यू काय असणार आहे फ्रेंड्स, कॉन्स्टंट असणार. सो इंटिग्रेशन आय ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज करंट इज इक्वल टू, जी पण टर्म कॉन्स्टंट असते ती इंटिग्रेशनच्या बाहेर येऊन जाते, म्हणजे आय नॉट बाहेर आला. इंटिग्रेशन, आता लक्षात घ्या, इंटिग्रेशन साइन थिटा, साइन थिटाचं इंटिग्रेशन असतं फ्रेंड्स मायनस कॉस थिटा. साइन थिटाचं इंटिग्रेशन काय असतं, साइन थिटा डी थिटाचं इंटिग्रेशन काय, मायनस कॉस थिटा, कुठून कुठपर्यंत फ्रेंड्स, 0 टू पाय, 0 टू पाय, डिवायडेड बाय इंटिग्रेशन 0 टू पाय डी थिटा. अँगल घ्यायचा आहे आपल्याला डी थिटा, कुठून कुठपर्यंत, 0 टू पाय. ठीक आहे फ्रेंड्स. त्याच्यानंतर ॲव्हरेज करंट इज इक्वल टू आय नॉट ॲज इट इज मायनस कॉस थिटा. आता बघा, हे अप्पर लिमिट असतं, दिस इज अप्पर लिमिट, दिस इज लोअर लिमिट. मॅथमॅटिक्स मध्ये लक्षात आलं असेल तुम्हाला, इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग थिटाच्या जागेवर एकदा मी पाय पुट करेल, नंतर थिटाच्या जागेवर मी 0 पुट करेल, म्हणजेच मायनस कॉस पाय मायनस कॉस 0. एकदा काय पुट केला, थिटाच्या जागेवर मी, थिटाच्या जागेवर एकदा पाय, नंतर 0. ठीक आहे फ्रेंड्स. डिवायडेड बाय डी थिटा 0 टू पाय, थिटा कुठून कुठपर्यंत, पाय पासून, 0 पासून पाय पर्यंत, म्हणजे एकदा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजेच पाय मायनस 0, पाय मायनस 0. सो ॲव्हरेज करंट इज इक्वल टू मायनस कॉस पाय, म्हणजे कॉस 180, पायची व्हॅल्यू काय, 180, म्हणजे कॉस 180 काय असतो फ्रेंड्स, आय नॉट ॲज इट इज 0, कॉस 180 असतो हा मायनस ॲज इट इज, पहिले मायनस, आणि कॉस पाय म्हणजे कॉस 180, आणि कॉस 180 ची व्हॅल्यू असते -1. दिस इज -1 ॲज इट इज.
मायनस कॉस 0. कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते फ्रेंड्स 1. सो दिस इज -1. हा मायनस एज इट इज. आणि कॉस 0 काय असतो? कॉस 0 1 असतो ना. सो हा 1 डिवायडेड बाय पाय मायनस 0 म्हणजे पाय. पाय मायनस 0 मीन्स व्हॉट? पाय. फ्रेंड्स -1 -1 -1 म्हणजेच आय ॲव्हरेज इज इक्वल टू काय होऊन जाईल? हा आय नॉट एज इट इज. -1 म्हणजे काय? 2. मायनस मायनस प्लस. मायनस मायनस प्लस. 1 + 1 2. 2 डिवायडेड बाय पाय. राईट. सो आय वरती लिहितो फ्रेंड्स आता मी इकडे. सो आय ॲव्हरेज इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय पाय मीन्स 2 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू काय असते? 3.14. पायची व्हॅल्यू काय असते? 3.14. 3.40 इंटू आय नॉट ॲज इट इज. आय नॉट ॲज इट इज म्हणजेच आय ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज करंट 2 डिवायडेड बाय 3.14 ला जर तुम्ही डिवाइड केलं, 2 ला 3.14 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 0.637 इंटू आय नॉट. म्हणजे ही व्हॅल्यू आली ॲव्हरेज करंटची. ही व्हॅल्यू काय? ॲव्हरेज करंटची व्हॅल्यू आहे. म्हणजेच जर तुम्हाला आय नॉट म्हणजे काय मॅक्झिमम करंट माहिती असेल तर मॅक्झिमम करंटला 0.637 ने जर मल्टिप्लाय केलं आणि जे आन्सर येईल ते आन्सर म्हणजेच ॲव्हरेज करंट असेल. ते आन्सर काय असेल? ॲव्हरेज करंट असेल. आणि सेम तुम्हाला जर ॲव्हरेज व्होल्टेज पाहिजे असेल, सेम ॲव्हरेज व्होल्टेज पाहिजे असेल, ॲव्हरेज व्होल्टेजसाठी ई नॉट किंवा 0.637 इंटू ई नॉट म्हणजेच ॲव्हरेज व्होल्टेज फाइंड करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला येईल. 0.637 ला ई नॉटने, ई नॉट म्हणजे काय? मॅक्झिमम व्होल्टेजने मल्टिप्लाय केलं तर आन्सर जे येईल ते ॲव्हरेज व्होल्टेज असेल. आणि आय नॉट म्हणजे मॅक्झिमम करंटने जर 0.637 ला मल्टिप्लाय केलं तर जे आन्सर येईल ते काय असेल? ॲव्हरेज करंट. सो ॲव्हरेज करंट आणि ॲव्हरेज व्होल्टेज फाइंड करण्याचे हे दोघंही फॉर्म्युले आहेत फ्रेंड्स. कसं काय आले लक्षात घ्या फ्रेंड्स. दिस इज डेरिव्हेशन ऑफ मीन अँड ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज बोथ. तुम्हाला लक्षात आलं असेल फ्रेंड्स. हे सगळं, हे दोघंही फॉर्म्युले आणि हे डेरिव्हेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण एवढंही लक्षात घेऊ. बाकीचा नेक्स्ट व्हिडिओसाठी बाकीचा जो टॉपिक आहे राहिलेला तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ फ्रेंड्स. ठीक आहे. सो बाय फ्रेंड्स.